मॉर्निंग. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की कार्यसंस्कृती व यशस्वीता. फार महत्त्वाचा विषय आहे आणि माझ्या आवडीचा विषय म्हणून यावरती मी बोलायचं ठरवलं. तिथं कार्यसंस्कृती म्हणजे काय? कार्य म्हणजे काम आणि संस्कृती म्हणजे चांगलं काम. बरोबर आहे का नाही? म्हणजे कार्यसंस्कृती म्हणजे चांगलं काम करतात त्याला कार्यसंस्कृती म्हणतात. आता काम केल्यावरती काय काय मिळतं? सगळेच लोक काम करतात, तुम्ही आम्ही सगळेच काम करतो. काम केल्यावर काय मिळतं? 80% लोक म्हणतात पैसा मिळतो. बरोबर आहे ना? आणखीन काय मिळतं तिथं? तर पैशाबरोबर काय मिळतं? तर पैशाबरोबर आत्मिक समाधान मिळतं, अनुभव मिळतो, आनंद मिळतो. बरोबर आहे का नाही? जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. याला कार्यसंस्कृती म्हणतात तिथं. आता कार्यसंस्कृती कशी असती याच्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला. 19व्या शतकातली कार्यसंस्कृती आणि 20व्या शतकातली कार्यसंस्कृती. एक बोधकथा सांगतो की एका रस्त्यावरती एक मंदिराचं काम चालू असतं आणि तिथं 3 लेबर लोक काम करतात. तर त्यामधल्या 3 लेबर लोकांना विचारलं जातं की तुम्ही काय करता. म्हणून पहिल्याला विचारलं की बाबा तू काय करतो, का काम करतो? ते म्हटलं माझं पोट जळतंय, पापी पेट का सवाल आहे, काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत म्हणून मी काम करतो. दुसऱ्याला विचारलं की तू का काम करतो? ते म्हटलं मी यासाठी काम करतो की तो जो आमचा मॅनेजर आहे, मालक आहे, तो इथं माझ्याकडं लक्ष देऊ नये, उभा राहू नये. तो इकडे तिकडे गेला तर मी बसेल, मला काही देणं घेणं नाही, पण त्याच्यामुळे मी काम करतो. तिसऱ्या माणसाला विचारलं की तू का काम करतोस? त्यांनी सांगितलं की मी यासाठी काम करतो की मला इथे एक सुंदरसं असं गुरुदेव दत्ताचं मंदिर बांधायचं आहे. त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांची म्हणजे काय प्राणप्रतिष्ठा होणार आहेत आणि यानंतर हजारो लोक येणार आहेत इथं दर्शनाला. मला खूप समाधान मिळणार आहे आणि माझी पुढची पिढी आहे, माझे मुलं, माझे नातवंड, ते अभिमानाने सांगतील की माझ्या वडिलांनी, माझ्या काय आजोबांनी हे काय केलेलं आहे, मंदिर बांधलेलं आहे तिथं. लक्षात आलं का? आता यामध्ये तिघांपैकी पहिल्या दोघांची कार्यसंस्कृती आणि दुसऱ्याची, ही पहिल्या दोघांची कार्यसंस्कृती 20व्या शतकातली आणि तिसऱ्याची कार्यसंस्कृती 19व्या शतकातली. हा फरक आहे तिथं. आणि म्हणून कार्यसंस्कृतीने काम करायचं 7 Kचा फॉर्म्युला आहे. तर पहिला क म्हणजे काय करायचंय, तर काम करायचंय. बरोबर आहे? काम केल्याशिवाय तर काय होणार नाही. दुसरा क म्हणजे कसं करायचंय, कसं करायचं म्हणजे चांगलं करायचंय. बरोबर आहे की नाही? स्मार्ट वर्क करायचंय, विन विन सिच्युएशनमध्ये करायचंय, आनंद देणारं करायचंय, वगैरे वगैरे. कुठं करायचंय? कुठं करायचं म्हणजे माझं जे कार्यक्षेत्र आहे, जिथं मला सांगितलं तिथं मी काम करणार आहे तिथं. बरोबर. कधी करायचंय? कधी करायचं म्हणजे वेळेच्या आत करायचंय. बरोबर आहे की नाही? इन टाईम करायचंय, जस्ट इन टाईम करायचंय तिथं. पुढचा एक म्हणजे कोणासाठी करायचंय? कोणासाठी? मला म्हणजे माझ्यासाठी करायचं, माझ्या फॅमिलीसाठी करायचंय, माझ्या देशासाठी करायचं, माझ्या समाजासाठी करायचंय. पुढचा क आहे की का करायचंय? का करायचंय म्हणजे त्यामधून मिळणार आहे मला काय काय मिळणार आहे? पैसा, जे काय मान सन्मान, आत्मसन्मान सगळंच मिळणार आहे म्हणून मी का करायचं तिथं. बरं का? आणि त्याचबरोबर शेवटचं म्हणजे की काय मिळणार आहे? काय मिळणार आहे म्हणजे काय मिळणार आहे? मी सुरुवातीला सांगितलं की यामधनं आत्मसन्मान मिळणार आहे, म्हणजे प्रेम मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, हे सगळं मिळणार आहे. आणि म्हणून ह्या 7 Kचा फॉर्म्युला मी जे सांगितलं तिथं तर बरोबर येते. पण 20व्या शतकातली कार्यसंस्कृती कशी सांगू का? दुर्दैवाने मला असं वाटतं की मध्ये एक व्हिडिओ आलता, मी बऱ्याच लोकांना पाठवला तो. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की एक डॉक्टर असतो, त्याचं मोठं हॉस्पिटल असतं, तो श्रीमंत असतो तो सगळं. आणि त्याचं एक तत्व असतं की त्यांनी सांगितलेलं असतं आपल्या स्टाफला की पेशंट आल्यानंतर पैसे भरल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करायची नाही, काही जरी झालं तर. ठीक आहे. तो डॉक्टर वरती राहत होता, त्याचं रेसिडेन्स वरती होतं. एक काय होतं की घटना घडती, एक ॲक्सिडेंट होतो. त्यामध्ये एक मुलगा मोटरसायकलवर ॲक्सिडेंट होतो, तो पडतो, ब्लडिंग होतं. म्हणून रस्त्यावर कुणीतरी त्याला ते 108 ॲम्ब्युलन्स बोलून त्याला पाठवून देतात आणि ते हॉस्पिटलमध्ये येतं. हॉस्पिटलमध्ये आल्यावर काय होतं की तिथं आतमध्ये आल्यानंतर ते बघतात त्याला, पाहिल्यानंतर की त्याच्याबरोबर कुणी नसतं, कारण ॲम्ब्युलन्सने सोडलेलं असतं. बरोबर आहे? मग त्याचं ते मोबाईल वगैरे काही आहे का, कॉन्टॅक्ट नंबर काय मिळतो, काय मिळाला नाही. पण तो फार त्याचं ब्लडिंग होत असतं. त्यामुळे ती जी सिस्टर असते तिथं, ती सिस्टर म्हणते, सर, मॅनेजरला म्हणते, सर मुलगा खूप सिरियस आहे, खूप स्मार्ट आहे, चांगल्या घरातला आहे, पैसे येतील पण आपण याची ट्रीटमेंट चालू केली पाहिजे असं मला वाटतं तिथं. तर मॅनेजर म्हणजे तुला माहिती आहे ना आपले सर डॉक्टर साहेब काय म्हणतात ते सगळं तिथं. अरे मग असं म्हणजे तुम्ही फोन तर करा. त्यामुळे तो मॅनेजर त्या डॉक्टरांना फोन करतो आणि विचारतो की सर अशी अशी एक स्मार्ट मुलगा आहे, चांगला हुशार आहे, मला दिसतोय तो तरुण आहे, चांगल्या घरातला दिसतोय, पण त्याचं ते पॉकेट नाही आणि मोबाईल बी नाही, त्याच्यामुळं कॉन्टॅक्ट करता येत नाही आणि त्यामुळं आता काय करायचं तिथं. डॉक्टर त्या मॅनेजरवर खसकला. तुला काय सांगितलं होतं? पैसे भरल्याशिवाय मला डिस्टर्ब करायचं नाही, माझ्या मित्राबरोबर मी बसलोय म्हणे तिथं, बरं का? पैसे असले तर मला सांग, नाही तर सोडून दे. त्या बिचाऱ्याने फोन ठेवून दिला, खाली राहिला.
तेवढ्यात 5 मिनिटानंतर एक 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 माणूस आला तिथं, धावत पळत आला आणि त्याने विचारलं की ते आत्ता एक ॲक्सिडेंटची केस आली ती, कसं आहे होतं मुलाचं. यांना वाटलं की त्याचा कोणी नातेवाईक आहे, म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांचे नातेवाईक आहेत का. नाही नाही, मी नातेवाईक वगैरे कोण नाही आहे. माझ्यासमोर ॲक्सिडेंट झाला आणि माणुसकी नात्याने मी ॲम्ब्युलन्स बोलवली, त्याच्यात बसून दिलं. इथं आल्यानंतर आता तो कसा चाललाय म्हणून मी पाहायला आलो तिथं सगळं. तिथं नाही नाही, त्याचे पैसे कोण भरणार म्हणे तिथं, त्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट करणार. तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत म्हणे. काय पैसे येतील तिथं, चांगल्या घरातला दिसतोय तो, मी पैसे देईन पण त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करा. असं म्हटलं. बरोबर ठीक आहे. त्यांनी फोन केला की सर तयारी झालेली, तुम्ही या खाली, बरं का. आणि मग तो डॉक्टर आला. त्यांनी ते ओटीमध्ये ते घेतलं होतं ते, आणि डॉक्टरला येऊस तर बराच अर्धा पाऊण तास गेला आणि दुर्दैवाने तो मुलगा गेला. गेल्यानंतर त्या काय झालं की त्याला खाली घेतलं होतं, स्ट्रेचरवर होते, त्याच्यावर पांढरा कपडा टाकला होता तिथं. तो माणूस म्हटला की सर डॉक्टर साहेब तुम्ही कमीत कमी या मुलाला एकदा पाहतं खरं, म्हणजे किती सुंदर मुलगा आहे, स्मार्ट मुलगा आहे, तर जरा त्याचा चेहरा तर बघा. आणि त्यांनी तो जो पांढरं कापड असतं ते बाजूला केलं आणि पाहिल्यावर ते मोठ्याने डॉक्टर ओरडला, राजू तू काय केलंस. तो मुलगा त्या डॉक्टरचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या बाबतीत असं तो मेला होता. हे पाहून डॉक्टरला हार्ट अटॅक आला आणि तो जागेवर मेला. काय झालं. ही आहे 20व्या शतकातली कार्यसंस्कृती. काय म्हटलं मी, अशी कार्यसंस्कृतीने कल्याण होणार आहे का तिथं. तुम्हाला पैसे मिळतील थोडंफार तात्पुरतं, पण परमनंटली नाही. म्हणून कशी कार्यसंस्कृती, आजही अनेक संस्था या देशामध्ये, अनेक जगामध्ये अनेक संस्था अशा येतात की ते कार्यसंस्कृतीने काम करतात. म्हणजे टाटाचं तुम्ही नाव ऐकलं असेल, टाटाच्या 100 कंपन्या आहेत, त्यापैकी जवळजवळ 20 कंपन्या फॉर्च्यून 500मध्ये. त्यांच्याकडे जाऊन बघा, माझे जवळचे मित्र नातेवाईक येते तिथं काम करतात, की कशी विन विन सिच्युएशन असते तिथं. म्हणजे सगळं इन्फोसिसचे नारायण मूर्ती किंवा सुधा मूर्ती त्यांच्या कंपनीतले जे काम करतात त्यांना 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 जाऊन विचारा काय. तर TCS मध्ये जाऊन त्यांना विचारा काय. धीरूभाई अंबानी जोपर्यंत जिवंत होते ना तोपर्यंत त्यांची म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यसंस्कृतीने काम होत होते. मायक्रोसॉफ्टचे जे चेअरमन होते, म्हणजे अगोदर बिल गेट्स, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व आहे, की त्यांच्याकडे ही कार्यसंस्कृती तिथं. फोर्ड कंपनीमध्ये अशा मी म्हणलं एवढेच नाहीत, असे अनेक लोक आहेत, अनेक आहेत तिथं, की ते कार्यसंस्कृतीने काम करतात. बरं का, की कार्यसंस्कृती म्हणजे की कशी असते, म्हणजे की तुम्ही अल्फ्रेड नोबेलचं नाव ऐकलंय का. एक शास्त्रज्ञ होऊन गेला तो. 1833 ते 1896 या काळात तो झाला तिथं. त्याने अनेक शोध लावले, त्याला पेटंट पण मिळाले. काय, आणि त्यांनी सगळ्यात मोठा शोध लावला म्हणजे तो दारुगोळ्याचा, ब्लास्टिंगचा, दारुगोळ्याचा. आणि एवढा सगळा शोध लागल्यानंतर एके दिवशी तो म्हणजे तो मेला आणि त्याची बॉडी त्या बाथरूममध्ये सापडली. बाथरूममध्ये सापडल्यावर त्याच्या हातात एक चिठ्ठी होती मरायच्या अगोदर. ती त्याची काय होतं की चिठ्ठी होती, त्यांनी त्याचं मनातले विचार सांगितले होते तिथं. आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. मी शोध तर लावला, पण या दुनियाला, जगाला म्हणजे काय केलं की मृत्यूच्या दारात नेऊन उभा केलं मी, आणि त्याचं फळ मी भोगतोय. लक्षात आलं. मी आता चाललोय. माझी एकच विनंती आहे. काय विनंती आहे, की माझी सगळी प्रॉपर्टी विकून एक ट्रस्ट स्थापन करून याच्यामधनं एक 5 बक्षीस, प्राईज, अवॉर्ड दिले जावेत. त्यातलं सगळ्यात मोठं अवॉर्ड हे या जगात शांतता स्थापन करण्यासाठीच्या व्यक्तीला दरवर्षी दिलं जावं, असं त्यांनी लिहिलं होतं तिथं. किती विरोधाभास आहे की शांततेसाठी पारितोषिक देतोय आणि तो स्वतः मात्र बॉम्बचा त्यांनी शोध लावला तिथं. आणि तो जे पारितोषिक आहे म्हणजे त्यालाच काय म्हणतात, नोबेल पारितोषिक. दरवर्षी दिलं जातं ना ते. लक्षात घ्या. त्या नोबेलनी म्हणजे अल्फ्रेड नोबेलनी पुढं त्यांनी आणखीन चिठ्ठीत लिहिलंय, काय लिहिलंय की तुम्ही म्हणजे मी आज चाललोय, तुम्ही पण जाणार आहेत, तुम्ही गेल्यानंतर जगाला काय देणार आहात. पाठीमागं मेल्यानंतर काय पैसे बिशे नाही, तुम्ही काय सोडून जाणार आहेत तिथं. म्हणजे प्रेम सोडून देणार आहेत का द्वेष सोडून जाणार आहेत तिथं, आनंद सोडून जाणार आहेत का दुःख सोडून जाणार आहेत तिथं, कार्यसंस्कृती सोडणार आहेत का अकार्यसंस्कृती सोडून जाणार आहेत तिथं. लक्षात आलं का. म्हणजे आळस सोडून देणार आहेत का कार्यक्षमता सोडून देणार आहेत तिथं. म्हणून यासाठी की त्यांनी हे सांगितलं की तुम्ही काय सोडून जाणार आहात, आणि म्हणून चांगलं सोडून जावं असं मला वाटतं म्हणे तिथं. कार्यसंस्कृती म्हणजे उच्च नीच प्रमाण नसतं. म्हणजे माझ्या हाताखाली कोणीतरी काम करते, माझ्या डोक्यावर कोणतरी. कार्यसंस्कृतीमध्ये विन विन सिच्युएशन असतं. मी म्हणलं की सगळे आपण एकच आहोत असं दाखवलं जातं ते सगळं तिथं. आणि म्हणून अशा बऱ्याच ठिकाणी की अशाच पद्धतीने काम केलं जातं कार्यसंस्कृतीने. आता भारताची कार्यसंस्कृती आपली जी आहे आणि जे डेव्हलप कंट्रीज येतं, जे विकसनशील देश येतं, ज्यांनी विकास केला आहे, त्यांची संस्कृती कशी आहे याच्याबद्दल मला थोडं सांगायचं आहे. मी जवळजवळ म्हणजे 27, 28, 30 देशाला फिरून आलेलो आहे, पाहिलेलं आहे तिथं. त्यापैकी युरोप, दुबई, सिंगापूर, चायना, जपान
या कंट्रीजनी, जर्मनी या कंट्रीजनी प्रचंड विकास केलेला आहे. आणि तो का झाला आहे त्याच्याबद्दल मला त्यांच्या कार्यसंस्कृतीमुळं, मी 2003 साली पहिल्यांदा सिंगापूरला गेलो. म्हणजे माझ्या कंपनीतले जवळजवळ 50 लोक 2003 ते 2008-10 पर्यंत मी जवळजवळ 7 वेळेस सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, पटाया इथं 50 लोक घेऊन जायचो आम्ही. बिझनेस टूर होती ती. तर मला ते सिंगापूरबद्दल सांगायचं की सिंगापूर हे 22 बाय 44 किलोमीटरचं एक छोटंसं शहर आहे, देश आहे. पहिला तो मलेशियामध्ये होता, आता सिंगापूर झाला आहे. म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र जसं आहे तसं सिंगापूर आणि मलेशिया आहे. आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं 17-18 वर्षांनी त्याला स्वातंत्र्य मिळालं. पण आम्ही 2003 साली गेलो होतो तेव्हा तिथं सिंगापुरी डॉलर, त्यांची करन्सी आहे ती 20 रुपये होती. त्याचा रेट काय होता म्हणजे $1 सिंगापुरी डॉलर बरोबर 20 रुपये. आता सध्या मला वाटतं तो 52-53 रुपये झालेला आहे. म्हणजे विकास किती करतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सिंगापूरमध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा एअरपोर्टवरनं एक गाडी आली आम्हाला घ्यायला. त्या गाडीमध्ये चाललो होतो. तर तिथे एक 70-72 वर्षाचा गाईड होता आणि त्यांनी सांगितलं वेलकम टू सिंगापूर वगैरे काय सांगितलं. आणि म्हणे आता मी तुम्हाला सिंगापूरमधली सगळी माहिती देणार आहे. काय करणार आहे तर सिंगापूरला म्हणजे, आणि तुमच्यामध्ये एवढा फरक आहे भारतामध्ये याच्यामध्ये की भारतामध्ये अनेक लालू येतं पण आमच्याकडं आलूसुद्धा येत नाही. काय म्हणजे आम्हाला पाणीसुद्धा इम्पोर्ट करावं लागतं. सगळ्या बाजूने समुद्र आहे. लक्षात आलं का. इथली जी म्हणजे जे अर्थव्यवस्था चालती ती म्हणजे ट्रेडिंग आणि टुरिझम आणि अलीकडं म्हणजे IT सेक्टर सुरू झालेलं आहे. ते सगळं मेनली टुरिझम आणि ते फार मोठं बंदर आहे. लक्षात आलं का. त्यामुळं तिथं लोडिंग अनलोडिंग आणि ट्रेडिंग होतं ते सिंगापूरला. तर सिंगापूरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं येतं पाहायला. म्हणजे त्यामध्ये संटोसा आयलंड नावाचं एक बेट आहे. असं अनेक बेटाचं मिळून सिंगापूर झालेलं. पण त्या बेटावरती संध्याकाळी एक म्हणजे समुद्रातून असा एक फाउंटन शो असतो पाण्याचा. लाईटिंग असते, गाणे असतात आणि हजारो लोक तेव्हा पाहायला येतात तिथं. तेच नाही आहे, अनेक गोष्टी येतात सिंगापूरमध्ये की नाईट सफारी आहे, मुस्तफा मार्केट आहे, बर्ड शो आहे. लक्षात आलं का. तिथलं जे एअरपोर्ट आहे ना तिथं अर्ध समुद्रावर आहे. म्हणजे समुद्र आपली विमान उडता वेळेस खाली समुद्र आहे, त्याच्यावरून समुद्रातून त्याची धावपट्टी केलेली ती सगळं. तर यांनी सांगितलं होतं की इथं म्हणजे की 0% क्राईम आहे बरं का. तिथला जो प्राईम मिनिस्टर लुंग म्हणून आहे तिथं गेल्या 20 वर्षापासून येतो. तर इथली अर्थव्यवस्था खूप 0% क्राईम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथं 24 आवर्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मार्केट्स चालू असतात तिथं. त्यांनी मुस्तफा मार्केटबद्दल सांगितलं की मला तेच सांगायचं. मुस्तफा मार्केट म्हणजे खूप मोठं मॉल आहे. तो जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब आहे आणि 7 मजली आहे. आणि ही 2003ची गोष्ट सांगतो की आम्ही मॉल म्हणजे काय आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं आतमध्ये कोणी सेल्समन नाही, काही नाही, तुम्ही आत जायचं, तुम्ही फिरत राहायचं, तुम्हाला जे आवडतं ते घ्यायचं, त्याच्यावर किमती लिहिलेल्या असतात तिथं. येत्या वेळेस फक्त बिल पेमेंट करायचं आणि बाहेर निघायचं. पण एक काळजी घ्या की चुकूनही एखादी गोष्ट बिल न करता तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करू नका, कारण ते सेन्सर लावले असतात. ठीक आहे म्हणून त्याने आम्ही त्या मार्केटमध्ये गेलोत आणि सगळं पाहून आलोत. काही लोकांनी घेतलं, पेमेंट केलं, काही बाहेर निघाले. आम्ही बाहेर निघता आमच्याबरोबर एक म्हणजे काय झालं की तो सायरन वाजला, दरवाजातला सायरन वाजला. तिथे सेक्युरिटी होती. त्यांनी काय केलं की त्यांनी सायरन कुठं पाहिला आणि त्यांनी सांगितलं तो एक मिनिट थांबा मॅडम प्लीज तुम्ही थांबा. एक लेडीजला थांबवलं. ते म्हणे तुमच्याकडं काहीतरी म्हणजे सामान बिल न पेमेंट करता आलेले का जरा बघा. ते म्हणले नाही माझ्याकडे काही नाही, माझी एक पर्स आणि पिशवी हे बघा पालथी करून दाखवते. पालथी करून दाखवली, काही नाही माझ्याकडे, मी काही घेतलंच नाही काही म्हणे सगळं तिथे. ते म्हणे प्लीज जरा परत जा, परत या. ती परत गेली, परत आली, परत सायरन वाजला तिथं. मग ते म्हणे मॅडम जरा काहीतरी म्हणजे तुमच्याकडे राहिलं नाही म्हणे तिचं. ठीक आहे म्हणे. त्या मॅनेजर आला. मग त्या मॅनेजरने त्या बाईला बाजूला घेऊन घेतलं, पोलिसाला बोलवलं, त्यांच्या एक रूममध्ये घेऊन गेले आणि तिचा नवरा तिच्याबरोबर नव्हता. मग त्या नवऱ्याला बोलवलं तिथं आणि पाहिलं. त्या बाईला सांगितलं बाई दरवाज्यातून गेल्यापासून कशी फिरली, काय केली, फिरत काय कशी गेली. एका ठिकाणी त्यांनी एक लिपस्टिक, फक्त काय लिपस्टिक घेतली आणि ब्लाऊजमध्ये लपवली काय, आणि ती सापडल्यानंतर तिने बारीक तोंड केलं. तिचा नवरा आल्यावरती त्याने सांगितलं की काही नाही, प्रॉब्लेम काही नाही, 2 लाख रुपये दंड आहे आणि 2 दिवसाची तुम्हाला जेल आहे. या बाईला 2 दिवसाची जेल आहे. ती बाई दुर्दैवाने आपल्या भारतातली होती. MP मध्ये तिचा नवरा एक उद्योजक होता आणि उद्योजकाच्या बायकोनी फक्त एक लिपस्टिक चोरली परदेशात तिथं. लक्षात आलं का. तिथं मला हे सांगायचं की अशी जर माणसं या देशात जन्माला येणार असतील तर काय याला कार्यसंस्कृती म्हणणार का तुम्ही तिथं. लक्षात आलं का. म्हणजे तो देश विकासाकडे का चाललेला आहे, आपण का जात नाही, त्याचं कारणच ते आहे तिथं. म्हणजे आम्ही दुबईला मी जवळजवळ 3 वेळेस गेलो. आत्ता
29 फेब्रुवारी ते 5 मार्चला दुबईलाच होतो तिथं मला शिवजयंती महोत्सवातर्फे मला जीवनगौरव पुरस्कार दिला. प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांना आम्ही होतो तिथं. तर त्या दुबईबद्दल मला तुम्हाला सांगायचं की दुबईची कार्यसंस्कृती कशी. आता दुबई सध्या 20 वर्षापूर्वी तिथं वाळवंट होतं ते, पण आज जगातलं ते नंबर 1 हॉट डेस्टिनेशन आहे. जगातलं सगळ्यात 200 देशातली लोक तिथे येत आहेत. सगळ्यात जास्त लोक तिथे आहेत. काय तर तिथं जगातली म्हणजे तिथलं जे प्लॅनिंग आहे, नियोजन आहे की 25 वर्षांनी काय होणार आहे ते आत्ताच प्लॅन करतात. म्हणजे त्यांचं प्लॅन असं आहे की म्हणजे जगातलं ओनली 1 तरी पाहिजे किंवा नंबर 1 तरी आमच्याकडे असलं पाहिजे. ही तिथली फिलॉसॉफी, तिथल्या म्हणजे तिथल्या राजकर्त्यांची फिलॉसॉफी ही आहे. आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड मेहनत करून आज दुबई म्हणजे एकदम वेगळं दिसतंय. ते दुबईमधले सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत तिथं. परंतु दुबईमध्ये बुर्ज खलिफा नावाची एक बिल्डिंग आहे, ती जगातली सगळ्यात उंच आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे जगातली सगळ्यात उंच आहे. उंचच नाही तर जगातले 10 रेकॉर्ड त्याच्या नावावर येतात त्या बुर्ज खलिफाच्या. सगळ्यात उंच रेस्टॉरंट, सगळ्यात मोठी, सगळ्यात फास्ट लिफ्ट वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं बुर्ज खलिफाच्या बरेच लोक गेल्यानंतर आपण पाहतोच ते सगळं तिथं. त्याचबरोबर आणखीन एक बुर्ज अल अरब नावाचं एक हॉटेल आहे. ते हॉटेल समुद्रात आहे, असं तीर्प आहे बघा. आपण दुबईचे चित्र पाहिलं की लगेच आपल्याला पाहायला मिळतं ते हॉटेल जगातलं नंबर 1 हॉटेल आहे. सगळ्यात महागडं, सगळ्यात उंच, सगळ्यात श्रीमंत वगैरे वगैरे तिथं. म्हणजे त्या हॉटेलमध्ये कोणालाही असं जाता येत नाही, प्रायर बुकिंग केल्याशिवाय जाता येत नाही, बुक केल्याशिवाय. आणि समजा तुम्हाला चहा प्यायला जायचं असलं तरी बुक करावं लागतं. लक्षात आलं का. आणि तुम्ही जर चहा प्यायला गेले तर आम्हाला फक्त चहा प्यायचा आहे तर मला असं वाटतं की ते 12,500 काय म्हटलं मी 12,500 इंडियन रुपीजमध्ये फक्त चहाची किंमत आहे. तुम्ही जर म्हणलं की फक्त आम्हाला काय करायचं की नाही फक्त हॉटेल पाहायचं आहे तिथं, ओके परमिशन घेऊन जाता येते तिथं. तर तिथं तुम्हाला 200 दिनार म्हणजे दिनार आहे तिथलं करन्सी आहे ती. 200 दिनार म्हणजे 4,000 रुपये. 4,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि ते दाखवून आणतील वगैरे सगळं पाहतील तिथं. म्हणजे असं हे हॉटेल आहे. कुठलं मी सांगितलं की बुर्ज अल अरब म्हणून आहे तिथं. आणखीन एक दुबईमध्ये पाम जुमेरा नावाचं नाव ऐकलं असेल तुम्ही तिथं. पाम जुमेरा म्हणजे दुबईमध्ये समुद्रामध्ये एक कॉलनी आहे, ती नारळाच्या झाडासारखी. अशा सगळे ते ही जगातलं सगळ्यात रिचेस्ट अकोमोडेशन आहे. काय म्हणलं मी, सगळ्यात महागडं ठिकाण आहे ते. काय हे सगळ्यात महागडं ठिकाण आहे, पाम जुमेरा म्हणतात त्याला. ती म्हणजे ती खूपच तिथं म्हणजे सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यात. त्याचबरोबर तुम्ही दुबईमध्ये मिरॅकल गार्डन नाव ऐकलं असेल, जे कोणी गेलं तर नक्कीच पाहतो. मिरॅकल गार्डन हे जगातलं सगळ्यात सुंदर गार्डन आहे तिथं की 200 देशातले सगळे फुलं 12 महिने तुम्हाला तिथं मिळतात, पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. डेकोरेशन खूपच सुंदर आहे ते बरं का. त्याला काय म्हणतात मिरॅकल गार्डन म्हणतात. एवढंच नाही तर तुम्ही दुबईमध्ये जर रस्त्याने जर चालले तर रस्त्याच्या दोन बाजूला मध्ये काय असतं ते डिवायडर असतात ना, त्या डिवायडरमध्ये फुलं लावलेले आहेत. इवन फुटपाथ आणि मेन रोडच्या मध्ये 4-5 फुटाची अशी पट्टी आहे, त्या पट्टीत काही फुलं आहेत, वेगवेगळ्या कलरचे फुलं आहेत. मला वाटलं ते आर्टिफिशियल असतील पण नाही, काय ते नॅचरल आहेत. त्याला स्प्रिंकलर काय खालून ठिबक वगैरे केलेलं आहे तिथं. दर 15 दिवसांनी बदलतात म्हणे ते फुलं. म्हणजे इतकं तिथं वाळवंट आहे, त्या वाळवंटात त्यांनी इतकं डेकोरेट केलेलं आहे ते सगळं तिथं. त्याचबरोबर तुम्ही जर दुबईमध्ये जर पाहिलं असेल तिथं की दुबई फ्रेम म्हणतात त्याला, दुबई फ्रेम 500 फूट उंच आहे आणि 30 फूट रुंद आहे. फ्रेम म्हणजे चौकट, ती कुठूनही दिसती, ती सगळी सोन्याची ती. आणि ती 500 फूट वरती गेल्यावर जेव्हा आपण चालतो ना तर ते 30 फूट खाली सगळी ग्लास आहे आणि खाली काहीच नाही. फ्रेम म्हणल्यावर असं फक्त वरती झालं, मध्ये काहीच नाही, फक्त थोडंसं आहे. त्याच्यावर उभं राहायला खाली पाहिलं की डोळे फिरतात तिथं. अरे बापरे. म्हणजे की अशी जी मी काय म्हटलं की दुबई फ्रेम आहे तिथं. त्याचबरोबर म्हणजे दुबई मॉल हा जगातला सगळ्यात मोठा मॉल आहे, सगळ्यात मोठा मॉल दुबई मॉल आहे तिथं. त्याचबरोबर तुम्ही जर डेझर्ट सफारी एक आहे, डेझर्ट सफारी म्हणजे ते डेझर्ट म्हणजे वाळवंट, तिथली सफारी तिथं घेऊन जातात ते वगैरे सगळं तिथं. ते दुबईमध्ये गोल्ड सूक मार्केट आहे. गोल्ड सूक मार्केट म्हणजे सोन्याचं मार्केट आहे, जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. आणखीन एक महत्त्वाचं की तिथं आपल्याकडं सोनं काय मिळतं ते 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट कमी मिळतं तिथं. बरोबर. तिथं फक्त 24 आणि 24 कॅरेटचंच मिळतं, दुसरं खालचं नाही. आणि आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इथं 42,000 रुपये भाव होता, 42-43,000 रुपये भाव. तेव्हा ते आम्हाला 34-35,000 रुपये. म्हणजे चीप आहे, क्वालिटी आहे. हे सगळं आहे दुबईमध्ये. ज्या बिल्डिंग येतात तुम्ही जर पाहिलं दुबईचा जो व्हिडिओ जर पाहिला समजा तिथं, तर तिथं 3D स्ट्रक्चरच्या आर्किटेक्चरचा एक प्रचंड नमुना येतो. इतक्या बिल्डिंग एकसारख्या बिल्डिंग कुठंच नाही पाहिजे. एक बिल्डिंग वेगळी, दुसरी बिल्डिंग, प्रत्येक बिल्डिंग वेगळी. म्हणजे असं हे दुबई आहे.
आणि दुबई इतकं सुंदर शहर झालेलं आहे, परंतु तिथं टॅक्स फ्री आहे. काय आहे? तिथं टॅक्स नाही. मग म्हणलं हे चालतं कशावरती तिथं? मग ते सांगतात की दुबई इज अ फाईन सिटी रन बाय फाईन. म्हणजे याचा अर्थ असा की फाईन म्हणजे सुंदर शहर आहे, पण चालतं ते फाईनवर चालतं, म्हणजे दंडावर चालतं. म्हणजे काय? म्हणजे असं की तुमच्याकडे कार मोटरसायकल नाही, तिथं 15 लाखाच्या पुढची कार आहे, आणि तुमच्याकडे जर कार आहे तुम्ही, आणि ती कार तुम्ही जर न धुता घाण कार जर रस्त्यावर आणली, तर तुम्हाला 200 दिनार म्हणजे 4,000 रुपये फाईन पडतो. किती? 200 दिनार म्हणजे 4,000 रुपये फाईन पडतो. पण तुम्ही काय हरकत नाही, आम्ही धुवून, आणि तुम्ही गाडी आहे घरातून पाणी आणलं, रस्ता दारात तुमच्या दारामध्ये बादलीने जर धुवायला लागले, रस्त्यावर धुवायला लागले, तर 200 दिनार फाईन आहे. तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा जे झेब्रा क्रॉसिंग असतं 3 इंच ते 6 इंच, 3 इंच जरी तुम्ही क्रॉस केलं तर तुम्हाला 10,000 रुपये फाईन आहे पहिल्यांदा. दुसऱ्यांदा जर केलं तर 25,000 रुपये फाईन आहे, आणि तुमचं लायसन खलास होणार आहे तिथे. म्हणजे दुबई एवढं डेव्हलपमेंट का झालं याचं कारण आहे की तिथली कार्यसंस्कृती. मला ती कार्यसंस्कृतीबद्दल सांगायचं तिथं. काय त्यांची कार्यसंस्कृती कशी आहे? दुबईतली जी टोटल लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 10%च लोक तिथले येतं, 90% लोक बाहेरचे आहेत. म्हणजे कुठले येतं ते? 40% भारतातून गेलेत, पाकिस्तानमधून गेलेत, बांगलादेशातून गेलेत, नेपाळमधून गेलेत, फिलिपिन्समधून गेलेत. ते हे वर्कर म्हणून तिथं गेलेत, काम करायला गेलेले तिथं. आणि तिथली कार्यसंस्कृती म्हणजे तिथं 12 तासाची ड्युटी आहे. लक्षात आलं का? 12 तासाची ड्युटी तिथं, आणि त्यामुळं तिथं इमानदारी काम करावं लागतं. छोटी लबाडी जरी केली तुम्ही तर तुम्हाला फाईन लागतो तिथं. आणि म्हणून त्यांचा आता एक नवीन प्लॅन चाललाय की दुबई ते अबुधाबी 140 किलोमीटर अंतर आहे, आणि त्यांनी ते पॉवर व्हॅक्यूम हे जी असते ना ट्यूब, काचेच्या ट्यूबमधून तर त्यांचा प्रयोग चाललाय की 12 मिनिटामध्ये 140 किलोमीटर जाणार आहे. आम्ही एक दिवस, दुसऱ्या दिवशी आम्ही ते अबुधाबीला गेलो. अबुधाबी काय सुंदर शहर आहे ते. म्हणजे इतकं 20 वर्षापूर्वी ते जगातलं 1 नंबरचं शहर होतं, आता दुबई झाली. याचं कारण अबुधाबीचा जो देश आहे तिथं परिसर आहे, तिथं फक्त ऑइल आणि पेट्रोल वगैरे सगळं तिथं आहे. त्यामुळं आतापर्यंत पेट्रोलला म्हणलं की विचारूच नका, पैसाच पैसा आहे सगळा तिथं. इतका प्रचंड पैसा आहे तो सगळा तिथं. आणि इतकं सुंदर बीचेस वगैरे इतके सुंदर येतं तिथले, म्हणजे अबुधाबीचे घ्या किंवा दुबईचे, इतके म्हणजे निळशार पाणी 10-15 फुटावरती ट्रान्सपरंट दिसतंय तिथं. पायाला चिखल तर लागत नाही ते सगळं. आम्ही तिथे गेल्यानंतर दुपारी अर्धी दुबई अबुधाबी पाहिल्यावर दुपारच्या वेळेला मी जेवायला थांबलो होतो एका ठिकाणी. तर तिथे एक गेस्ट आले. गेस्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले वर्ध्याचे तिथले साहेब येते ते. तर ते आले आम्हाला भेटायला. त्यांनी चॉकलेट आणले होते, आम्हाला चॉकलेट खाऊ घातले, आणि ते म्हणले की बाबा ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी यावं असं आम्हाला वाटतं म्हणे सगळं तिथं. तर त्याच्याबरोबर, त्यामुळं मी 2दा-3दा गेलो, म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, जाऊ तुमच्याबरोबर. बाकीची मंडळी गेली. मग ते जाधव सर, मी आणि अजून एक अगोजन, आम्ही 3 जण त्यांच्याबरोबर गेलो. मग ते गेलो त्यांच्या घरी जायचं होतं तिथं. तर तो तिथला जो राजा आहे, तो राजा समुद्रात तिकडे राहतो तो, आणि त्याचं जे गेट आहे ना, ते गेट इतकं भव्य दिव्य आहे. आता सध्या IPL चाललंय, तुम्हाला बघा, अबुधाबीची मॅच असली की पहिलं ते गेट दाखवतात, तुम्हाला कल्पना आहे किती दिव्य आणि भव्य. आणि त्याच्या समोरच उंच उंच बिल्डिंग येतात. त्या एका उंच टावरवरती हे राहत होते. त्यांनी त्या लिफ्टमधून आम्ही गेलो, 17व्या मजल्यावर गेलो. त्यांचं घर म्हणजे एकदम सुपर होतं. ते घर 3200 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता. नवरा बायकून 2 मुलं येते त्यांना, एवढं सगळं. आम्ही खूप आगत स्वागत केलं वगैरे सगळं तिथं, आणि मला खूपच इम्प्रेस झालो. मी म्हटलं साहेब की याचं भाडं किती आहे साहेब, म्हणजे सॉरी केवढ्याला मिळतो इथं, काय भाव चाललाय तिथं? तर ते म्हटले की इथं आपल्याला विकत घेता येत नाही. इथं कुठलीही गोष्ट विकत कितीही पैसे दिले तरी इथं आपल्याला भाड्यावर तरी घ्यावं लागतं, लीज तरी घ्यावं लागतं, ॲग्रीमेंट करावं लागतं, दुसरं काही करता येत नाही. ओके, मग म्हटलं भाडे नाही, तर काय भाडं याचं? तर ते म्हटले 60 lakhs. म्हटलं काय म्हणले, 6 लाख म्हणले का? नाही 60 लाख रुपये. अरे बापरे, 60 लाख रुपये 3200 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटचे, वेल फर्निश होता तो. तर मग मला माझी उत्सुकता जागी झाली की जर हे 60 लाख रुपये महिन्याला भाडं देत आहेत तर यांचा पगार किती असेल. पण विचारावं का नाही, मी शेवटी डेअरिंग केली. म्हणलं कसं आहे की स्त्रीचं वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारू नये. पण म्हणलं साहेब की इफ यू डोंट माइंड, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर प्रशांत पेटकर साहेब, तर तुमचा पगार काय? ते म्हणले पगार, मी इथल्या ऑइल कंपनीमध्ये जॉईंट MD आहे. सकाळी 5-5:30ला जातो, दुपारी 2-2:30ला येतो. तर मला साधारणतः 3-3.25 करोड मंथली पॅकेज आहे म्हणे तिथलं सगळं. अरे बापरे म्हटलं तिथं. आणि मग पाहिल्यानंतर म्हणे ते तेवढं झाल्यावरती मी दुपारी येतो म्हणे, जेवण करतो, थोडासा आरामाने 3:30 ते 10:30 पर्यंत मी माझा बिझनेस करतो. म्हणलं काय बिझनेस करता? ते म्हणे चला दुसऱ्या बाजूच्या हॉलमध्ये गेलो. तर तिथे एकाच हॉलमध्ये असे 8-10 TV, 72 इंची TV, मोठमोठे TV लावले होते, आणि त्याच्यावर ते सेन्सेक्स खालीवर होत होतं. माझ्या लक्षात आलं की मग हे फायनान्शियल मार्केटमध्ये काम करतं. हो म्हणे, यस यू आर राईट. माझी म्हणजे लंडन स्टॉक एक्सचेंज,
मुंबई स्टॉक एक्सचेंज, म्हणजे त्याच्यानंतर सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, बीजिंग स्टॉक एक्सचेंज, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, याच्यावरती मी काम करतो तिथं. माझे ऑल ओव्हर जगामध्ये सगळ्या देशामध्ये माझे क्लायंट येतं आणि त्यामधनंही मला खूप चांगले पैसे, इन करोड्समध्ये पैसे मिळतात. लक्षात आलं का? ते पाहिल्यावर हपकून गेलं की म्हणजे काय परिस्थिती. मग त्यांनी इथं सगळी परिस्थिती सांगितली की इथं काय चालतं, कसा बिझनेस होतो वगैरे वगैरे सगळं. आणि मग शेवटी संध्याकाळ झाली, बराच आम्ही गप्पा मारत दाखवत होते. काही आम्हाला वेळ झाली जायची. म्हटलं साहेब आम्हाला जायचं आता कुठून एखादी टॅक्सी वगैरे करून, म्हणजे कुठं मिळेल किंवा काय ट्रेन असेल काय असेल तर. नाही म्हणे असं थोडे असतं म्हणजे मी सोडायला आहे तुम्हाला. म्हणलं कुठं? तर म्हणे दुबईला. म्हणलं 140 किलोमीटर. हो म्हणे तुम्ही आमचे पाहुणे आहेत म्हणे साहेब. ऐकलं नाही त्यांनी. निघालो होतो आम्ही. निघाल्यानंतर रस्त्यात आम्ही परत गप्पा मारत होतो की म्हटलं साहेब तुम्हाला एवढा पगार आहे एवढं सगळं, मग तुम्हीच गाडी चालवता ड्रायव्हिंग? ड्रायव्हर नाही साहेब म्हणे, हीच तर भानगड आहे. काय म्हणे? म्हणलं काय भानगड आहे तिथे? इथं 99% म्हणजे काय स्वतःचं स्वतःला काम करावं लागतं. धुण्यावाली, भांड्यावाली, स्वयंपाकावाली, ड्रायव्हर, कामावाला इथं ठेवता येत नाही. आणि जर ठेवला तर त्याची जबाबदारी आपल्यावर. तुम्हाला इंडियातूनच आणावं लागेल. आणल्यावर त्याचा विसापासून सगळं, त्याचं थोडं जरी कंप्लेंट केली तर हे सरकार आपल्या मागं लागतं तिथं. त्यामुळे इथं ही संस्कृती, कार्यसंस्कृतीची इथली सगळी. लक्षात आलं का? निघालो होतो आम्ही, आम्हाला सोडलं त्यांनी तिथं. मला हे सांगायचं होतं की तिथली कार्यसंस्कृती काय. तर आपली लोक म्हणजे तिथं जाऊन 12 घंटे काम करतात, इमानदारीने सगळं काम करतात. पण आपले लोक आपल्या भारतामध्ये तेवढं काम करायची त्यांची मानसिकता नाही. करिअर करायचं असेल, नोकरी करायचं असेल तर पैसे कमायचे, जा तुम्ही दुबईला. पण भारतात काय तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मी चायनाला गेलो होतो. म्हणजे चायनाला ते 2-3 वर्षापूर्वी आपल्या हॉटेलचं काही सामान आणायचं होतं म्हणून गेलो होतो तिथं. तर पाहिलं मी ते, म्हणजे तिथलं बिझनेस टूर होती. 10 दिवस चायनामध्ये होतो. चायना याबद्दल सांगतो की मला चायनाच्या कार्यसंस्कृतीबद्दल, त्या देशाच्या कायच्याबद्दल नाही सांगायचं, चायनाच्या सगळ्याच देशाच्या कार्यसंस्कृतीबद्दल सांगायचं आहे. तर चायना ही आता जगातली 2 नंबरची अर्थव्यवस्था आहे. 1 नंबर अमेरिका, 2 नंबर चायना, 3 नंबर जपान, 4 नंबर जर्मनी, 5 नंबर भारत येतो. तर यांची अर्थव्यवस्था इतकी स्ट्रॉंग काय आहे, याचं काय कारण आहे? 145 कोटी देश आहे, खायला नाही आहे ते तर काय, काही साप किडे मुंगे खातात असं म्हणतात. मी पाहिलं, हो खरंच खातात ते, बरोबर आहे ते. मग ही एवढी श्रीमंत काय येतं ते? तर मी पाहिलं तिथं की जेव्हा आम्ही पाहिलं तर तिथलं जे मार्केट आहे सगळं जे काय तर ते सकाळी 7:30ला सुरू होतं आणि संध्याकाळी 7:30ला बंद होतं. 12 तास तिथं मोठमोठे दुकान आहे. दुकानात गेल्यानंतर पहिली गोष्ट मी म्हटलं एवढी अर्थव्यवस्था यांची स्ट्रॉंग असण्याचं कारण काय? तर त्याचं 1-2 कारणं मला दिसले तिथं. की पहिली गोष्ट अशी की क्वालिटी प्रोडक्ट आणि चीप प्रोडक्ट, क्वालिटी आणि चीप प्रोडक्ट आहे आणि मास प्रोडक्शन आहे. लक्षात आलं का? त्यांच्या दुकानात मॉलमध्ये गेल्यावर तिथं असे काय फोटो असतात तिथे, देशाचं नाव आणि त्याचा झेंडा, देशाचं नाव आणि त्याचा झेंडा. मला वाटतं जपान फक्त आणि जर्मनी, अमेरिका हे सोडले तर सगळ्या देशाचे झेंडे तिथे येतात. म्हणजे हे आमचे क्लायंट आहेत, हे आमचे वेंडर आहेत, अभिमानाने सांगतात काय आमचे ग्राहक आहेत ते सगळे. बापरे, मी पाहिलं तिथं. ओके, त्या मी पाहिलं की जो सॉफ्ट स्किल आहे, बँका घ्या, मॉल घ्या, दुकानं घ्या, जिथं जिथं सॉफ्ट स्किल आहे तिथं 99% लेडीज येतात. काय येतात? महिला आहेत सगळ्या तिथं. आणि मला वाटलं यांचे मालक बिलक कोण नाही, पण ते मालकासारखंच काम करतात त्या. लक्षात आलं का? मी पाहिलं तिथं की 90 ते एक तर चायनीज लेडीज जरा बुटक्या असतात तिथं. आणि मी पाहिलं तिथं, मला विचारायचं होतं पण चायनामध्ये, चायना घ्या, जपान घ्या, हे इतके देश स्वाभिमानी येतं की ते त्यांच्या मातृभाषेशिवाय शिक्षण नाही. आता आपले करायला लागलेत, मोदी साहेब करायला लागलेत आता, परंतु त्यांच्या मातृभाषेशिवाय शिक्षण नाही, दुसरं ती भाषा बोलत नाहीत. त्यामुळे आपली प्रॉब्लेम होतो. मग एक दुभाषी लागतो आपल्याला मध्यंतरी. एका माणसाला मी विचारलं, त्याला म्हटलं की त्यांना विचार बरं तिथं सगळं. मी त्यांच्याकडे पाहिलं तर मी म्हटलं की या बायांच्या यांचं लग्न झालेत का नाही, कारण मंगळसूत्र नसतं त्यांच्याकडे, परंतु मी म्हटलं यांच्या अंगावर गुंजभर सोनं नाही. आणि आपल्याकडं महिला म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट, ते सोनं घेऊन फिरतात, मग रस्त्यात काय लुटालूट होती वगैरे, किंवा आपले राजकारणी गुंठा मंत्री गळ्यात साखळदंड घालून फिरतात. म्हणजे ह्या काय प्रकार आहे सर? म्हणजे ते पैसे, ते इन्व्हेस्टमेंट कुठं करतात, आपण कुठं करतो, याच्यावरनं मला सांगायचं होतं तिथं. लक्षात आलं का? आणि तिथं आणखीन एक गोष्ट मी पाहिली तिथं की त्यांनी सांगितलं की इथलं कार्य कसं आहे की इथं 1 ते 18 वर्षापर्यंत एज्युकेशन कंपल्सरी आहे, फ्री आहे, एज्युकेशन फ्री आहे, हेल्थ फ्री आहे, सगळं फ्री आहे, पण काम मात्र करावं लागतं. तिथं 18 ते 75 वर्ष वयोगटातल्या लोकांना कंपल्सरी काम करावं लागतं 12 घंटे, सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30. 8-9, 8:30ला तर तिथं म्हणजे सामसूम झालेली असती चायनामध्ये. लक्षात आलं का? आणि 75 वर्ष, आपल्याकडे जसं सिनियर सिटीजन 58-60व्या वर्षी होतं ना, तिथं 75 वर्षानंतर. आणि जे सिनियर सिटीजन येतं, म्हातारे कोतर येतं, त्यांनी घरी राहायचं, लहान मुलं सांभाळायचे किंवा घर सांभाळायचं, स्वयंपाक करायचा, कारण ते आल्यानंतर त्यांना ते काम आहे. कंपल्सरी या गोष्टी घडतात तिथं. म्हणून मी म्हटलं की इतकं काम का होतं तिथं. आणखीन मी
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दुसऱ्या सिटीमध्ये चाललो होतो, त्यांचं आणखीन एक कारण मला असं कळालं तिथं, की मग ते एका ठिकाणी एकच प्रोडक्शन आणि मास प्रोडक्शन करतात. म्हणजे एक 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 जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथं फक्त आणि फक्त काय इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू मिळतील, दुसरं काय मिळणार नाही. दुसऱ्या गावात गेलं तर तिथं फक्त इलेक्ट्रिकल्स मिळतील, दुसरं काय नाही. तिसऱ्या ठिकाणी गेलं तर फक्त फर्निचर, तेही तुम्हाला जर होम फर्निचर पाहिजे ते मिळेल, ऑफिस फर्निचर पाहिजे ते वेगळं आहे, म्हणजे हॉटेलचं फर्निचर सगळं वेगळं प्रत्येकच. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, एकच काम जर तुम्ही रोज 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 100 वेळेस केलं तर तुम्ही त्यातले परफेक्ट होताल. बरोबर आहे. परफेक्ट झाल्यानंतर काय होईल, त्याचं प्रोडक्शन वाढेल तिथं. बरोबर आहे की नाही, होणारच ना ते सगळं, ते होतंय ते सगळं तिथं. आणि त्यामुळं लेबर कॉस्ट कमी पडती, त्यांना क्वालिटी मिळती ती. आणि यामुळं तो देश पुढे गेलेला असं मला वाटलं तिथं. आम्ही तिकडनं परत येत असताना, रस्त्यात गाडी थांबली, तर ती पुढच्या गाडी थांबली आणि 1 मिनिटात सोडून दिली. मी त्या दुभाषाला विचारलं की ही गाडी का थांबलीवर, ते म्हणे ते ड्रंक अँड ड्राईव्ह चेक करतायत ते. म्हटलं म्हणजे काय, ते दारू पिलेत का नाही, हो हो म्हणे. मग म्हणलं तिथे लगेच सुटली. म्हणे त्यांनी काय केलं, केलं थोडं वाफ सोडली, ते मशीनमध्ये चेक केलं, त्यात मीटरमध्ये नाही दिसलं, तो गेला. आणि म्हटलं जर सापडला असतं तर म्हणे त्याला सापडलं असतं तर जाग्यावरती तिथं म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 25,000 रुपये फाईन आहे आणि त्याला 8 दिवसाची जेल आहे 8 दिवसाची. आणि मी म्हटलं समजा हे तर झालं तिथं, पण समजा त्या पोलिसाला बाजूला घेतलं आणि काही साहेब चहा पाणी घ्या आपल्याकडे करतात ना चिरीमिरी, तसं काय केलं तर नाही, इथं अजिबात होऊ शकत नाही. का, कारण हे सगळं ऑनलाईन आहे. त्यांनी ते मशीन इकडे लावलं की ते कंट्रोल रूमला तिकडेच लगेच मीटर चालू होतं, स्क्रीन चालू होतं तिथं. त्याला पाहणारे 4 लोक असतात तिथं. तो असं करूच शकत नाही. आणि केला तर त्याला घरीच जाऊन त्यालाही शिक्षा मिळत. पहिल्यांदा चूक केली तर काय म्हटलं मी, 25,000 रुपये आणि 8 दिवसाची जेल. दुसऱ्यांदा जर तुम्ही अशी चूक केली तर तुम्हाला जन्मभरातलं लायसन खलास होतं तिथं आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचा दंड केला जातो आणि 1 वर्षाची सक्त मजुरी म्हणजे जेलमध्ये जाऊन खायचं नाही, पुक्का खायचं, काम करायला होतं ते सगळं तिथं. आणि म्हणून मी विचारलं तिथं की इथं पाहिलं तर सगळीकडं शॉप्समध्ये, मॉल्समध्ये सगळ्या लेडीज दिसतात, यांचे जेंट्स कुठे येतं. आमच्या केरळमधले कसे पोट भरायला तिकडे जातात तसं यांचे जेंट्स दिसत नाहीत. ते म्हणे याचं कारण असं की सॉफ्ट स्किलला लेडीज काम करतात, इंडस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, त्याच्यानंतर फिशरिंग मोठा धंदा आहे त्यांचा, ड्रायव्हिंगमध्ये जेंट्स काम करतात. हा फरक आहे सगळा तिथं. आणि हे सगळं मी पाहिलं तर म्हणजे चायना पुढं का चाललेली तर त्यांची कार्यसंस्कृती. आता मला एक म्हणायचं की 3-4 महिन्यापूर्वी आपल्याकडं चायनाने आपले म्हणजे काही 20 सैनिक मारले आणि मग त्यावेळेस आपला उद्रेक झाला. बरोबर आहे सगळं. आणि मग चायनावर बहिष्कार टाका, त्यांच्या सामानावर बहिष्कार टाका सुरू झालं तिथं. बरोबर आहे. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की आत्मनिर्भर बना. आता त्यांच्यावर अवलंबून नाही, आपल्याला आपलं म्हणजे ॲप आहेत, सगळ्यात मोठमोठे ॲप मोबाईल त्यांचाच आहे, ॲप सगळे त्यांचेच आहेत. मग यांनी सांगितलं की R&D डिपार्टमेंट सांगितलं तुम्ही सुधारणा करा, शोध लावा, आता आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे वगैरे वगैरे वगैरे. मला असा प्रश्न पडला की समजा असं म्हणतायत ते खरंच होईल का, तर माझ्या मते की होणं जरा अवघड काम आहे. म्हणजे अवघड काम आहे, इतकं सोपं काम नाहीये. व्हायला तर पाहिजे, पण होऊ शकतं इफ यू विल, तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही तुमची कार्यसंस्कृती सुधारली तर. काय कारण आहे याचं, कारण असं आहे की तिथले लोक म्हणजे समजा एक मोबाईल तयार करतायत, एक माणूस एका दिवसामध्ये आपला माणूस एक भारतीय माणूस कामगार एक माणूस एक दिवसासाठी तो 10 मोबाईल तयार करत असेल तर तो चीनचा माणूस कमीत कमी 20 ते 25 मोबाईल तयार करतो. लक्षात आलं का. म्हणजे लेबर कॉस्ट कमी झाली तिथं आणि मास प्रोडक्शनमुळे ते चीप देत आहेत. ते आज समजा आपण ठरवलं की चायनाचा मोबाईल 10,000ला आहे आणि आपला मोबाईल 20,000 रुपयाला आहे आणि किती सांगितलं आत्मनिर्भर बना, त्याच्यावर बहिष्कार टाका, अमकं करा. तुम्ही करताल काही दिवस, किती दिवस करणार तिथं, फार दिवस नाही करू शकत तिथं. आमच्या पुढे इकडल्या काही पुढाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का तिथं, म्हणजे चायनावर बहिष्कार करायला टीव्ही आणले, फोडले, फोटो काढले पेपरला की आम्हाला तो बहिष्कार टाकायचा आहे. आता ते बंद पडलेलेच टीव्ही होते ते, पण ठीक आहे, त्यांना ते करायचं होतं, शोचं बिझनेस करायचं असेल कदाचित ते. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आत्मनिर्भर जर बनायचं असेल तर मला असं वाटतं तिथं की काय करावं लागेल की आपल्याला आपली कार्यसंस्कृती बदलावं लागेल. मला कार्यसंस्कृतीबद्दल बोलायचं आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने म्हणजे की आपला भारत देश, आता भारतीय संस्कृती कार्यसंस्कृतीबद्दल मला बोलायचं आहे. आपला भारत देश खरं जर सांगू का की इतका चांगला आहे, म्हणजे एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेला देश, सोन्याचा धूर निघणारा देश, सोन्याची चिडिया म्हणणारा देश, परमेश्वराने या देशाला इतकं भरभरून दिलेलं आहे की तेवढं जगात कुठल्या देशाला दिलं नाही असा माझा दावा आहे. कारण मी म्हटलं मी अर्ध जग पाहून आलो म्हणून सांगतो तिथं सगळं की खऱ्या अर्थाने लक्ष्मी आणि सरस्वतीचं वरदान या भारतीय लोकांना दिलेलं आहे. तिथं तुम्ही पाहिलं असेल कदाचित, म्हणजे महाभारतामध्ये श्रीकृष्ण किंवा रामायणामधले प्रभू रामचंद्र घ्या,
की दैवी माणसं माणूस रूपात आले ते, आणि त्यांनी आपल्याला काय अनेक गोष्टी शिकून दिलेल्या आहेत, दाखवून दिलेल्या आहेत. छत्रपती शिवरायासारखे पूर्वज आपल्याला होऊन गेले तिथं, दैवी व्यक्ती, परंतु त्यांनी करून दाखवलेले. आणि आज आपण बघतोय तिथं की म्हणजे फक्त हेच नाही आहे, तर या देशाला बाबासाहेब आंबेडकर सारखे माणसं दिलेले तिथं, गौतम बुद्ध दिलेला आहे, आर्यभट्ट दिलेला आहे. म्हणजे हे मी म्हणतो की डॉक्टर विश्वेश्वरय्या एक इंजिनियर आहेत, त्यांनी त्या म्हैसूरचं धरण बांधलं तिथं, त्यांच्या नावावरती इंजिनियर्स डे पाळला जातो तिथं. लता मंगेशकर सारखं भारतरत्न दिलेलं आहे, सचिन तेंडुलकर सारखं भारतरत्न दिलेले आहेत. हे फक्त भारतरत्न नाही, तो हे जागतिक रत्न आहेत. काय येतं मी खरं सांगू का, बरेच लोक म्हणतात की हे जर त्या देशात जन्माला आले असते ना तर त्यांचं काय व्हॅल्यू झाली असती ते सांगता येत नाही तिथं. आणि म्हणून मी म्हटलं की खऱ्या अर्थाने भारत देशाला परमेश्वराने खूप खूप भरभरून दिले, पण फक्त तुझं आहे तुझं पासी, पण तू जागा चुकलासी. मी काय म्हटलं की सगळ्यात चॅलेंज सरस्वती आणि लक्ष्मीचं वरदान आपल्याला लाभलेलं आहे तिथं. तुम्ही जर पाहिलं, विचार केला, जगात ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ना, त्यातल्या टॉपच्या 80 कंपन्यांमध्ये काय त्याचे जे CEO आहेत ना, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते भारतीय येतं. माहीत असेल कदाचित तुम्हाला की मायक्रोसॉफ्ट जी कंपनी जगातली सगळ्यात मोठी, काय बिल गेट्सची, तर त्याचे जे CEO तो सत्या नडेला आहेत. सुंदर पिचाईचं नाव ऐकलं असेल तुम्ही, अजय बग्गा, शंतनू नारायण, कोको कोला आणि पेप्सी कोको कोलाची जी CEO 20 वर्ष असणारी इंदिरा नवी, ज्या महिलेने जगात तिला 1 नंबरचं त्या कंपनीला नेऊन दिलं, हे सगळे भारतीय आहेत, सगळे भारतीय आहेत. पण काय झालेलं, इथली कार्यसंस्कृती, इथला भ्रष्टाचार, इथलं पॉलिटिशियनचं राजकारण, घाणेरडं राजकारण, त्यामुळे ते तिकडे गेले तिथं. याच्यामध्ये जर सुधारणा केली आपण, तर मला विश्वास आहे नक्की याच्यामध्ये आपण बदल करू शकतो आणि करू शकतो. हा देश इतका चांगला आहे, काय चांगला आहे या देशाला, म्हणजे तुम्ही पाहिलं की 12 तासाचा सूर्य आणि 12 तासाची रात्र आहे, असं फार क्वचित मिळतं हो. तुम्ही नॉर्वेला गेले, स्वीडनला गेले, फिलिपिन्सला गेले, तिथं तर तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. परमेश्वराने आपल्या भारताला काय दिलेले, म्हणजे 3 ऋतू दिलेत वेगळे वेगळे, बऱ्याच ठिकाणी 2च ऋतू आहेत. ते एवढा मोठा समुद्र दिलेला आहे, म्हणजे पाहिलं असेल ना तुम्ही, आपल्याला 3 बाजूनी समुद्र दिलेला आहे. परंतु हा समुद्र कसा आहे, म्हणजे मी जगातले पाहिले तिथं की इतके क्लीन आणि क्लीन येतं. जर तुम्ही अरबी समुद्रात गेले आणि आंघोळ करायची म्हणलं, करताल का? तिथं 1 फूटभर 6 इंचाचं खाली दिसत नाही, कारण इतकं गढूळ घाणेरडं आहे सगळं तिथं, बरोबर आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एवढंच नाही तिथं, की आपल्या देशामध्ये 500 किल्ले येतं. शिवाजी महाराजांनी 400 किल्ले बांधले तिथं. आपण कधी किल्ले पाहायला जातो का? नाही जात. फॅमिली सगळं गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, त्यांना मुलांना संस्कार दिले पाहिजेत की काय शिवाजी महाराज कोण होते. त्या शिवाजी महाराज जगात अनेक विद्यापीठामध्ये त्यांना आदर्श म्हणून त्याच्यावर रिसर्च करतात, आणि आपल्याला त्याचं महत्त्व नाही. बरं समजा गेले काही तरुण पोरं गेले तर काय करतात माहिती, तिथे घाण करतील. पहिली गोष्ट अशी, खातील पितील तिथंच हे करतील, नाही तर काय करतील तिथं एखाद्या दगडावरती काय आय लव्ह यू. काय जर छत्रपती शिवाजी महाराज जर पाहत असतील तर किती त्यांना वेदना होतील याची कल्पना करू शकता का तुम्ही. या देशाला गंगा, यमुना, चंद्रभागा, गोदावरी, म्हणजे इतकी पवित्र पवित्र नद्या दिलेल्या आहेत. त्या लक्षात घ्या. आपण त्याचं तीर्थ, आषाढी कार्तिकेला गेलो तीर्थ पितो का नाही ते, म्हणजे मी तर जेव्हा गेलतो तेव्हा इतकं म्हणजे की हे लाखो, आता जरा सुधारणा झालेली, परंतु त्याच्याच नदीतच संडास करतात लोक, कारण टॉयलेट नाही तिथे. मी काही वर्षापूर्वी अलाहाबादला गेलो होतो, माझ्या वडिलांच्या हस्ती घेऊन गेलो तिथं. तर ती त्या काय म्हणजे 5-7 वर्ष झाली तिथं. तर ते नदीत गेल्यानंतर त्या नदीमध्ये मेलेले जनावरं, सडलेले जनावरं, प्रेत, अर्धवट जळालेले प्रेत अंगावर येत आहेत तिथं, आणि आपण त्याला तीर्थ म्हणून प्यायचं. म्हणजे हे काय लावलं, कुणी केलेलं आहे सगळं? हे एकटा माणूस करू शकत नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं तरच होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही. आणि म्हणून की आपली कार्यसंस्कृती आपल्याला बदलावी लागेल, आपली कार्यसंस्कृती आपल्याला बदलावं लागेल. फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नाही करू शकत, प्रत्येकाला माणूस घडवावा लागेल तिथं, आणि माणूस घडला तरच होऊ शकतं, अन्यथा होऊच शकत नाही. असं मला वाटतं की खरं सांगू, या 21व्या शतकातले लोक आहेत ना, अत्यंत स्वार्थी आणि स्वार्थी झालेले आहेत. त्यांना दुसऱ्याचं काही देणं घेणंच नाही. इतकी आपलपुटी झालेली आहेत की बस माझ्यापुरताच विचार करतात, दुसऱ्याचा विचार. आणि ही जी नवीन तरुणाई आली ना, त्यांना ग्रोथ हवी आहे. काय हवी आहे? ग्रोथ म्हणजे पैसे हवेत. पैसे मग ते कसे मिळू, 1 नंबरनी, 2 नंबरनी, 3 नंबरनी, म्हणजे अशा प्रकारची ग्रोथ 3 प्रकारची असते, वाढ 3 प्रकारची असते. पहिली असते नॅचरल ग्रोथ, दुसरी असती प्लॅन ग्रोथ, आणि तिसरी असती ॲक्सिडेंटल ग्रोथ. म्हणजे की नैसर्गिक वाढ होती, किंवा नियोजनबद्ध वाढ होती, किंवा अपघाती वाढ होती. काय म्हणलं, ह्या 3 प्रकारच्या वाढी. पहिल्या आपल्याला नॅचरल ग्रोथ परवडणार नाही, कारण 21व्या शतकात प्लॅन ग्रोथ योग्य आहे, पण ॲक्सिडेंटल ग्रोथ नको आहे. परंतु आजचे तरुण आहेत ना, त्यांना ॲक्सिडेंटल ग्रोथ असली तरी चालतं त्यांना. आपण बघतोय की अमेरिकेमध्ये जातो, बाहेरच्या देशात जातात, किंवा इथंही IT मध्ये खूप पैसे मिळवत आहेत, आणि चंगळवाद सुरू झालेला आहे तिथे.
काय झालेलं आहे, मोठमोठे EMI लावले तिथं, आणि जर तिथं प्रॉब्लेम आला, आता करोनाचा प्रॉब्लेम आला, काही प्रॉब्लेम आला, त्यांचं जर बंद पडलं, उत्पन्न बंद पडलं, तर सस्टेन नाही करू शकत, तिथं आत्महत्या केलेल्या अनेक उदाहरणं आहेत ती. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की ती जी ग्रोथ आहे ना, ती ग्रोथ नसून ती सूज आहे. काय आहे? आणि ती सूज आहे, आज ना उद्या उतर नसते. मग अशी सूज काय कामाची तिथं? कारण असंस्कृती म्हणजे कार्यसंस्कृती नसल्यामुळं मला असं वाटतं की असं घडतंय. तो चंगळवाद आहे, तो कमी केला पाहिजे आपण. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या देशामध्ये जे काही तरुण आहेत, जे काही काम करतायत, आता काय झालेलं आहे, सरकारची काही धोरणं चुकतायत, म्हणजे ते मान्यच आहे ते सगळे, की गरिबी आणि श्रीमंतीची दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जे काही सरकारी नोकऱ्या आहेत ना, त्यांचे पगार लाख, 1.5 लाख, 2 लाख वगैरे असे पगार त्यांना देत आहेत. तिथं त्यांना टॅलेंट आहे का नाही हे पाहिलं जात नाहीये. वशिलेचे टट्टू भरतायत, ते सगळेच नाही म्हणत मी तिथं, पण इकडं प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि त्यांना 10-15 हजार रुपये सुद्धा मिळण्यासाठी मारामार करावं लागते तिथं. आणि यांचा 7वा 8वा वेतन आयोग चाललाच आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे तिथं? ही दरी वाढ एक दिवस हे संपणार आहे, हे जगू देणार नाहीत हे लोक. आणि म्हणून मला असं वाटतं तिथं की आपल्याला आता बदलावं लागेल, की नोकऱ्या आहेत पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आणि इथेही आणखीन गोष्टी काय झालेल्या आहेत की कार्यसंस्कृती दोघांची बी, जो काही उद्योजक असतात, मालक असतात, ते मालकाला काय वाटतं की मला स्वस्तात कमीत कमी पगारात जास्त काम करणारा नोकर पाहिजे. बरोबर आहे ना? आणि नोकराला काय वाटतं, मला पगार एवढा पाहिजे, काम एवढं पाहिजे, काम चुकारपणा करायचं, तिथं जेवढे पैसे मिळतील तेवढेच काम करायचं. तर नाही, ही यामुळे काय झालेलं आहे की ना त्या मालकाचं भलं ना त्या नोकरांचं भलं. काय झालेलं आहे, विन विन सिच्युएशन असायला पाहिजे. आणि त्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत. मिळाल्या तर आजकाल तर म्हणजे काय झालं, आउटसोर्सिंग करायला सुरू, कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू घेतलं, झंझट नाही. मग काय होते, सिक्युरिटी एजन्सी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात येतील. म्हणजे 10,000 रुपये त्याला घेतलं, त्याला 6-7 हजार रुपये एका पाठीमागे, एका सिक्युरिटीमागे 2,000-3,000 रुपये कमवतात. असं एकच नाही, अनेक ठिकाणी होतं ते. याचं कारण असं आहे की आपली माणसं प्रामाणिक नाहीत. म्हणून म्हटलं की यांच्यामध्ये महत्वाकांक्षेचा आणि प्रामाणिकतेचा अभाव आहे, दूरदृष्टीचा अभाव आहे. मी नेहमीच सांगतो की तुम्हाला जोपर्यंत काम करायचं तोपर्यंत बेस्ट ऑफ बेस्ट करा, प्रामाणिकपणे करा, कारण ते तुमच्या ब्लडला सवय लागली. मी 13 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियाला नोकरी केली. शेवटच्या दिवशी रात्री 9 वाजता मी काम करत होतो. काय करत होतो तिथं? कारण मला म्हणजे म्हणून मला सोडत नव्हते का, याचं कारण असं की चांगला हँड कोण सोडायला तयार आहे, हो बरोबर आहे का नाही? परंतु हे काय झालेलं तिथे की माझ्या रक्ताला ती सवय लागलेली आहे. डेडिकेशन, डिवोशन, म्हणजे समर्पित भावनेनेच काम करायचं, कार्यसंस्कृतीनेच काम करायचं. त्याच्यामुळे मी त्यानंतर जिथं गेलो, ज्या क्षेत्रात गेलो, अटके पार झेंडे लावले, नंबर 1चं यश मिळालं. आजही मला तितकं यश का मिळालं, तर मला असं वाटतं की ती माझी कार्यसंस्कृती, आणि त्याला कारण आहे माझ्या आईवडिलाचे संस्कार आणि त्या परमेश्वराची इच्छा. म्हणून हे घडलं असं मला वाटतं तिथं. आणि म्हणून ही कार्यसंस्कृती तुम्ही बदलली पाहिजे. जुन्या काळी आपण जर पायी चाललो तर पाठीमागून एखादा सायकलवर माणूस आला समजा तिथं, तर तो सहज लिफ्ट देत होता. काय देत होता? लिफ्ट देत होता. आता सायकल म्हणजे त्याच्यावर पायडल मारायला लागतात वगैरे तिथं, पण त्याच्यावर सुद्धा लिफ्ट द्यायचा तो, कारण ती कार्यसंस्कृती. आता या 20व्या शतकात आता सायकली राहिले नाही. मोटरसायकल असेल, कार असेल, तर तुम्ही कुणाला लिफ्ट देता का? तुम्ही मागितली तरी किंवा कोणी मागितले तुम्ही देता का? नाही देत. का? कारण तुम्ही मोटरसायकलवर चाललात, तुम्ही एखाद्याला लिफ्ट दिली, तो मागं बसला, तो कधी खिशातून चाकू काढीन आणि तुम्हाला लावीन आणि बोल म्हणेन निकाल माल, नाही तो ओसक दुंगा. विश्वास नाही राहिला. ही कार्यसंस्कृती, ही लोक जोपर्यंत तुम्ही माणसं घडवणार नाहीत ना, चांगले माणसं घडवणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. ते सगळं तिथे आपण कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, गावाकडे जातात का नाही, गेल्यानंतर आपण चपला कुठं काढतो? चपला काढत नाहीत, आम्ही घेऊन जातो आणि आमच्या सीट खाली ठेवतो. का? भरोसाच नाहीये, कारण चपला काढल्या तर कुणी घेऊन जाईल म्हणून. तिथं देवळात गेलो, आपण दर्शनाला गेलो, बाहेर चपला काढतात तिथं, आणि आपलं अर्ध लक्ष त्या देवाकडनं, अर्ध लक्ष चपलाकडे. कुणी चोरी करील का काय? बरोबर आहे की नाही? तुम्ही पाहताय कधी की आपलं उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी पानपोई लावतात मोठ्या, म्हणजे पुण्य आहे. पाणी पाजणं हे पुण्य आहे, अन्न खाऊ घालणं त्यांना पुण्य आहे. बरोबर आहे. पण मग तिथं साखळदंडाने तो ग्लास का बांधलेला असतो? यासाठी बांधलेला असतो, भरोसाच नाही की तुम्हाला फुकट पाणी दिलं, आरोचं पाणी दिलं, थंड पाणी दिलं, तुमचा आत्मा तृप्त झाला, पण तुम्ही बदमाशी करताल, कदाचित तो ग्लास आहे ना तो घेऊन खिशात घालून गेल्याशिवाय राहणार नाहीत. ही प्रवृत्ती असल्यामुळं असं वागतं तिथं. किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत मला असं वाटतं की जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला बदलावं लागेल. आणि जर बदललं नाही, त्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. चॅरिटी बिगेन्स ॲट होम. लक्षात आलं का? काय त्या चीनमध्ये, काय त्या सिंगापूरमध्ये, काय त्या दुबईमध्ये, लंडनमध्ये ठेवलंय, त्याच्यापेक्षा कितीतरी पटी चांगल्या गोष्टी आपल्याकडे येतात. पण आपण त्यासाठी काय केलं पाहिजे? चॅरिटी बिगेन्स ॲट होम. म्हणून त्याची सुरुवात मला असं वाटतं की आपल्यापासून केली पाहिजे. की मी जर नीट नाटकं वागलो तर माझी मुलं वागतील, माझं कुटुंब वागेल, माझं गाव वागेल, मग माझं राज्य वागेल, माझा देश वागेल. सुरुवात तर कुठून तरी केली पाहिजे की नाही? आणि म्हणून हे कार्यसंस्कृतीने जर तुम्ही वागलात तर यशस्वीता मिळते. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे मी आहे. आणि म्हणून मला सांगायचं तुम्हाला काय
की यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणार आणि होणारच. मी यशस्वी झालोय, अनेक लोक यशस्वी झालेत, तर तुम्ही का होणार नाहीत? पण जर व्हायचं असेल तर कार्यसंस्कृतीने व्हावं लागेल, अकार्यसंस्कृतीने होता येणार नाही. आणि म्हणून NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये तुम्ही सर्वजण आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.